नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार वाजवी दरात मिळावे यासाठी टाटा ट्रस्टनं पुढाकार घेतलाय। टाटा ट्रस्ट आणि टाटा मोटर्स फाउंडेशननं नागपुरातील 7 रुग्णालयांशी सामंजस्य करार केलाय। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या। गेल्या काही वर्षात उपराजधानी नागपूर मध्य भारतातील वैद्यकीय केंद्र म्हणून उदयास आलंय। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील हजारो रुग्ण इथं दररोज उपचारांसाठी येतात। या काळात रुग्णांना चाचण्यांसह उपचारांवर मोठा खर्च करावा लागतो। यातील बहुतेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात। या रुग्णांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी टाटा ट्रस्टनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। या संदर्भात टाटा ट्रस्ट, टाटा मोटर्स फाउंडेशननं नागपुरातील 7 रुग्णालयांसोबत सामंजस्य करार केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात हे करार करण्यात आले। टाटा ट्रस्टनं ज्या रुग्णालयांशी करार केले आहेत त्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर, विवेका हॉस्पिटल, विवेकानंद मेडिकल मिशन खापरी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, केअर हॉस्पिटल, सिम्स हॉस्पिटल आणि मिडास हॉस्पिटल या रुग्णालयांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारांचं वर्णन निरोगी भविष्य घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणून केलं आहे। त्यांनी या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला आणि अनेक सकारात्मक पैलू असल्याचं सांगितलं। या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि एक मजबूत आणि निरोगी समाज निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। मार्जिनलाइज्ड सेक्शन जो आहे सोसायटीचा, त्यांच्याकरता वेगवेगळ्या योजना आपण चालवतो, पण कितीही योजना चालवल्यात तरी मोठी गॅप असतेच। आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ही कल्पना आहे की काही रोग असे आहेत की ज्याच्यावर आता आपल्याकडे सर्व प्रकारचा उपचार उपलब्ध आहे, पण अगदी कुठलंही प्रॉफिट घेतलं नाही तरी त्या उपचाराची कॉस्ट ही खूप अधिक आहे। कुठलाच व्यक्ती उपचाराविना मरणार नाही, पैसे नाहीत म्हणून उपचार मिळणार नाही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण हा फंड तयार केला आणि त्यातनं खूप मदत करतो। पण त्यातही कुठेतरी आपण कमी पडतो। अशा परिस्थितीमध्ये टाटा ट्रस्ट सारखी एक संस्था ही आपल्या मदतीला त्या ठिकाणी आली। तेही मोठ्या प्रमाणात हे काम करत असतात, त्यामुळे थोडं एफर्ट्सचं कॉन्व्हर्जन्स, थोडं रिसोर्सेसचं कॉन्व्हर्जन्स याने अधिक मोठं काम करता येईल, अधिक मार्जिनलाइज्ड आणि गरीब लोकांना आपल्याला मदत करता येईल। तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे।